विषयाचे नाव मी देश बोलतोय. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासमोर एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. विषय आहे मी देश बोलतोय. होय, आज मी कोणतीही व्यक्ती नाही, कोणताही नेता नाही, कोणताही सैनिक नाही. आज मी स्वतः भारत देश आहे. आज माझ्या मनात खूप काही आहे. काही अभिमानाच्या गोष्टी आहेत, काही वेदना आहेत, काही अपेक्षा आहेत आणि काही प्रश्नही आहेत. म्हणूनच आज मी माझ्याच लेकरांशी म्हणजेच तुमच्याशी संवाद साधणार आहे. मी भारत आहे. हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरलेला. गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यांसारख्या नद्यांनी समृद्ध झालेला. अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक जाती, अनेक परंपरा आणि विविध संस्कृतींना आपल्या हृदयात सामावून घेणारा मी भारत आहे. माझ्या मातीला संतांची परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर, गुरु नानक यांसारख्या संतांनी प्रेम, समानता आणि मानवतेचा संदेश दिला. माझ्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याला नवीन दिशा मिळाली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि असंख्य क्रांतिकारांनी माझ्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. माझ्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी तुरुंगवास भोगला, अत्याचार सहन केले आणि आपल्या कुटुंबापेक्षा देशाला मोठे मानले. त्या बलिदानामुळे आज तुम्ही स्वातंत्र्याचा श्वास घेत आहात. पण माझ्या लेकरांनो, मला आज तुमच्याशी एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी एवढा त्याग झाला, त्या स्वातंत्र्याची किंमत आपण खरोखर ओळखतो का? आज माझी प्रगती होत आहे. भारत अंतराळात पोहोचला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपण मोठी झेप घेत आहोत. आपल्या तरुणांनी जगभरात भारताचे नाव उंचावले. शेतकरी अन्न निर्माण करतो, सैनिक सीमेवर उभा राहतो, वैज्ञानिक नवीन शोध संशोधन करतो, डॉक्टर जीव वाचवतो आणि कामगार आपल्या श्रमाचे देश उभा करतो. मला माझ्या या प्रगतीचा अभिमान आहे, पण माझ्या मनात काही वेदनाही नाही आहेत. आजही काही लोक गरिबीशी झुंज देत आहेत. काही मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. शेतकरी संकटांना सामोरे जातो. बेरोजगारीच्या समस्या आहे. भ्रष्टाचार, प्रदूषण, व्यसनाधीनता आणि सामाजिक भेदभाव यांसारखी आव्हाने अजूनही माझ्यासमोर आहेत. माझ्या लेकरांनो, मला सांगा, देश बदलण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच आहे का? नाही. देश म्हणजे फक्त संवाद नाही. देश म्हणजे फक्त सरकार नाही. देश म्हणजे फक्त सीमा नाही. देश म्हणजे तुम्ही आणि मी. तुमचा एक प्रामाणिक निर्णय म्हणजे देशाची प्रगती. तुम्ही रस्त्यावर कचरा टाकत आहे म्हणजे तुम्ही देशाची सेवा करत आहात. तुम्ही पाणी वाचवता, वीज वाचवता, पर्यावरणाचे रक्षण करता म्हणजे तुम्ही देशासाठी काम करत आहात. तुम्ही प्रामाणिकपणे शिक्षण घेता, मेहनत करता आणि तुमच्या कर्तृत्वाने देशाचे नाव मोठे करता म्हणजे तुम्ही देशसेवा करत आहात. देशसेवा करण्यासाठी प्रत्येकाच्या हातात बंदूक असण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. तरी तीच खरी देशसेवा आहे. मला माझ्या तरुणांकडून खूप अपेक्षा आहेत. माझे तरुणांनो, तुमच्यात अफाट शक्ती आहे. तुमच्याकडे ज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, तुमचे स्वप्न आहे आणि ती पूर्ण करण्याची क्षमता आहे. पण या शक्तीचा उपयोग योग्य दिशेने करा. मोबाईल तुमच्या हातात असावा, पण तुमचे आयुष्य मोबाईलच्या हातात नसावे. सोशल मीडियावर वेळ घालवण्याबरोबरच पुस्तकांशी मैत्री करा. फक्त नोकरी शोधणारे होऊ नका. शक्य असेल तर नोकरी देणारे व्हा. अपयश आले तर खचू नका, कारण माझ्या लेकरांनो, अपयश म्हणजे शेवट नाही, ते यशाकडे जाणारे एक पाऊल आहे. मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. मी अनेकतेत एकता असलेला देश आहे. आपली भाषा वेगळी असू शकते, आपला धर्म वेगळा असू शकतो, आपली वेशभूषा वेगळी असू शकते, आपल्या चालीरीती वेगळ्या असू शकतात, पण आपली ओळख एकच आहे. आपण भारतीय आहोत. धर्माच्या नावावर भांडू नका. जातीच्या नावावर माणसाला कमी लेखू नका. भाषेच्या नावावर द्वेष निर्माण करू नका. कारण माझ्या लेकरांनो, माझे हृदय तेव्हाच मजबूत राहील
जेव्हा माझी मुले एकत्र राहतील. आज पर्यावरणाचाही प्रश्न गंभीर आहे. जंगलतोड वाढते आहे, नद्या प्रदूषित होत आहेत, प्लास्टिकचा वापर वाढत आहे आणि हवामान बदलण्याचे परिणाम जाणवत आहेत. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, निसर्गाचे रक्षण म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे रक्षण. एक झाड लावा, पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर कमी करा, परिसर स्वच्छ ठेवा. हे छोटे वाटते, पण मोठा बदल असाच कृतीमधून घडतो. आणि हो, माझ्या सीमावर माझे सैनिक दिवस रात्र जागे असतात. कडाक्याच्या थंडीत, रणरणत्या उन्हात आणि कठीण परिस्थितीत ते माझे रक्षण करतात. आपण सण साजरे करत असताना कुठेतरी एक सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर उभा राहतो. म्हणून सैनिकाचा सन्मान करा. पण त्याचबरोबर देशातील शेतकरी, कामगार, सफाई कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर, परिचारिका, वैज्ञानिक आणि प्रत्येक कष्टकरी नागरिकाचाही सन्मान करा. कारण देशाची निर्मिती प्रत्येकाच्या योगदानातून होते. माझ्या प्रिय नागरिकांनो, मला तुमच्याकडून मोठमोठी आश्वासने नकोत. मला फक्त एवढेच हवे आहे, तुम्ही प्रामाणिक राहा, तुम्ही कष्ट करा, तुम्ही शिक्षणाला महत्त्व द्या, तुम्ही संविधानाचा आदर करा, तुम्ही स्त्री पुरुष समानतेचा स्वीकार करा, तुम्ही निसर्गाचे रक्षण करा, तुम्ही गरजू माणसाला मदतीचा हात द्या आणि सर्वात महत्त्वाचे, एकमेकांवर प्रेम करा आणि भारतीय म्हणून अभिमानाने जगा. माझ्या लेकरांनो, माझे भविष्य तुमच्या हातात आहे. तुमच्या विचारांमध्ये माझे उद्याचे चित्र आहे. तुमच्या कृतीमध्ये माझी प्रगती आहे. तुमच्या प्रामाणिकपणात माझी ताकद आहे आणि तुमच्या एकतेत माझे अस्तित्व आहे. म्हणून आज मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही मला कसा देश बनवणार आहात? भ्रष्टाचाराने त्रस्त देश की प्रामाणिक भारत? प्रदूषणाने त्रस्त देश की स्वच्छ आणि हरित भारत? भेदभाव करणारा देश की समानतेचा भारत? द्वेषाने विभागलेला देश की एकतेने जोडलेला भारत? निर्णय तुमचा आहे, कारण मी देश बोलतोय. मी तुमच्याकडे संपत्ती मागत नाही, मी तुमच्याकडे सत्ता मागत नाही, मी तुमच्याकडे प्रसिद्धीही मागत नाही. मी फक्त तुमच्याकडून एक वचन मागतो. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन. मी माझ्या देशाचा सन्मान राखेन. मी भारताच्या एकतेला आणि अखंडतेला जपेन आणि माझ्या भारताला अधिक सुंदर, सक्षम आणि महान बनवण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न करेन. हे वचन जर प्रत्येक भारतीयाने दिले तर माझा भारत केवळ विकसित देश होणार नाही, तर तो जगासाठी आदर्श बनेल. माझ्या लेकरांनो, माझ्यावर प्रेम करा, पण फक्त तिरंगा हातात घेऊन नाही, तर आपल्या प्रत्येक चांगल्या कृतीतून माझ्यावरचे प्रेम दाखवा. कारण तिरंगा फक्त आकाशात फडकत नसतो, तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात फडकला पाहिजे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संविधान, भारत माता की जय. जय हिंद. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि लांब लांब लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.